नमस्कार मित्रांनो, कलियुगातील गोष्टी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजची गोष्ट आहे औरंगाबाद महाराष्ट्रामधील एका पुतण्याने आपल्या मामीवर केलेल्या प्रेमाची आणि मामीने त्याला प्रेमात अडकवून त्याच्या शरीरावर, मनावर आणि आयुष्यावर केलेल्या मालकीची. ही एक अशी कथा आहे जिथे प्रेम, शरीर, विश्वासघात आणि गुन्हा या सगळ्यांचं भयान मिश्रण आहे. कथेचं मुख्य पात्र आहे सुरेश, 22 वर्षाचा, हुशार पण खोडकर स्वभावाचा, इंजिनिअरिंग शिकण्यासाठी औरंगाबादला मामाकडे राहायला आलेला मुलगा. उषा मामी, वय 35, सौंदर्याने आणि साजशृंगाराने मनमोहणारी. तिचं सौंदर्य कधी साडीच्या पदरातून डोकावत असे तर कधी तिच्या ओल्या केसांच्या गंधातून. नवऱ्याचा सततचा प्रवास, त्यामुळे ती एकटीच असायची. सुरेश काही दिवसापूर्वी इंजिनिअरिंग शिकण्यासाठी मामाकडे औरंगाबादला आला होता. सुरेश घरात आल्यापासून मामीचं वागणं खूप जिव्हाळ्याचं वाटायला लागलं. ती नेहमी सुरेशला विचारायची, झाले का रे अभ्यास? खाल्लेस का नीट? तुला गरम पाणी पाहिजे का आंघोळीला? सुरेशला हळूहळू मामीचा लळा लागला. ती चहा घेऊन येताना हलकेच तिच्या अंगावरचं पदर सावरत यायची. तो नजर चुकवायचा प्रयत्न करत राहायचा. पण एक दिवस असं घडले की सगळं बदलून गेलं. त्या रात्री मामा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. घरात फक्त सुरेश आणि मामी होती. लाईट गेली. मामीने मेणबत्ती लावली. ती पांढऱ्या रंगाच्या नाईटीत होती. तिच्या अंगावरून प्रकाशाचे सौम्य प्रतिबिंब पडत होतं. ती म्हणाली, खूप गरम वाटते आज, झोप येत नाही. सुरेशने हळूच विचारलं, मामी तू अशी एकटी राहत असतेस, कंटाळा नाही का येत? मामी त्याच्याकडे बघत म्हणाली, कधी कधी वाटतं कुणीतरी जवळ असावं. फक्त बोलण्यासाठी नाही तर शरीराला सुद्धा जवळीक हवी असते, नाही का सुरेश? ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. तो शांत होता, पण मनात वेगळीच लाट उसळत होती. मामी त्याच्या ओठावर हळूच ओठ टेकवते. क्षणभर दोघंही थांबतात आणि मग एकमेकांच्या मिठीत पूर्ण विसरून जातात. पण ही फक्त एक रात्र नव्हती. त्या रात्रीपासून संबंधांचं सत्र चालू झालं. आता दरवेळी मामा बाहेर गेल्यावर एक अनोखा संसार मामी आणि सुरेश यांच्यात घडत होता. मामी नव्या नाईटीत, कधी साडीत. सुरेश तिच्या कमरेला बिलगलेला, तिच्या मोकळ्या केसांत बोट फिरवत. त्या खोलीत तासनतास प्रणय चालत होता. सुरेश, तू जवळ आला की मला खरंच वाटतं की मी पुन्हा जिवंत झाले, असं ती सुरेशला म्हणायची. एक दिवस त्यांनी बेडरूममध्ये कॅन्डल लावून, रोमॅन्टिक म्युझिक लावून एकमेकांचे कपडे स्वतः उतरवले आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. शेजारी जोशी काकू यांना सुरेश आणि उषा काकींचा संशय येऊ लागला. कारण मामा घरी नसताना त्यांच्या घरातून वेगळाच आवाज येत असे. एक रात्री जोशी काकूंनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले तर सुरेश आणि मामी, एकच ब्लँकेट, मामी त्याच्या छातीवर झोपलेली. जोशी काकूंनी तात्काळ मामाला कळवले. मामा अचानक घरी परतला. दरवाजा उघडतो आणि दोघं नाईट ड्रेसमध्ये जवळजवळ अर्धनग्न अवस्थेत पलंगावर. सुरेश घाबरलेला, मामी मात्र शांत. तिच्या चेहऱ्यावर अपराधगंध नाही. हे काय उषा? मामाचं पुतण्याबरोबर. मामा ओरडतो. मामाने तात्काळ एफ.आय.आर. दाखल केली. सुरेशला पोलिसांनी विचारपूस केली. तो म्हणाला, हे सर्व मामीच्या सहमतीने झालं. मामीने थेट पोलिसांसमोर सांगितलं, माझ्या शरीराला जवळीक हवी होती. माझा नवरा फक्त जबाबदारी निभावत होता, प्रेम नाही.
कोर्टाने दोघांना चेतावणी देऊन सोडलं, पण कुटुंब फुटलं. मामी माहेरी गेली. सुरेशने शिक्षण सोडलं. त्याचं मानसिक संतुलनही डळमळलं. ज्यांनी घरात आसरा दिला त्यांच्याच प्रेमात पडणं आणि मग शरीराच्या गरजांना नात्यावर जिंकू देणं हे कोणालाच सुख देत नाही. मित्रांनो, अशा गोष्टीपासून शिका. प्रेमात मर्यादा ठेवा, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होतं. मित्रांनो, या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास आपल्या कलियुगातील गोष्टी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.